नमस्कार, मी प्रियंका भोळे खानदेशी तडका चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत करते। आज आपल्याला बघायचे आहे नवीन रेसिपी, ती म्हणजे खानदेशातील सर्वात फेमस पाटोळ्यांची भाजी। तिला पुणेरी भाषेमध्ये मासवडी रस्सा सुद्धा म्हटलं जातं आणि ही मासवडी रस्सा म्हणजेच पाटोळ्यांची भाजी खायला अगदी उत्तम लागते। ही रेसिपी 2 स्टेप मध्ये केली जाते। फर्स्ट स्टेप मध्ये आपण बघणार आहे पातोड्या कशा तयार करायच्या आणि सेकंड स्टेप मध्ये आपण बघणार आहे पातोड्यांचा रस्सा कसा तयार करायचा। तर चला मग आपण बघूया पातोड्या तयार करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे। पातोड्या बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे जिरे, मोहरी, हळद, 4 ते 5 मिरची, लसूण आणि आलं आणि कढीपत्ता आणि मी इथे 2 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। सर्वप्रथम आपण मिरची, लसूण, आले आणि कढीपत्ता मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया। या प्रकारे आलं, लसूण, मिरची, कढीपत्ता यांची छान पेस्ट तयार झालेली आहे। सर्वप्रथम मी कढईमध्ये 2 पळी तेल गरम करायला ठेवलं आहे आणि आता तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपण मोहरी आणि जिरे टाकणार आहोत। जिरा आणि मोहरी छान तळतळल्यानंतर यामध्ये आपण जो ठेचा करून ठेवलेला होता तो ठेचा आपल्याला टाकायचा आहे। यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे। आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे। मी इथे 2 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, त्यानुसार मी इथे 2 वाटीच बरोबर पाणी टाकणार आहे। तुम्हाला जर पाण्याचं माप समजत नसेल तर तुम्ही आधी पीठ भिजवून घेतलं तरी चालेल। पाणी थोडं कमीच टाकायचं आहे, नंतर आपल्याला वरतून टाकता येतं। आणि आता पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण बेसन पीठ घालणार आहोत। पाण्याला छान उकळी आलेली आहे। आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकूया। मिठाला मिक्स करून घ्यायचंय आणि आता यामध्ये आपल्याला बेसन पीठ टाकायचंय। बेसन पीठ हळूहळू टाकायचंय, बेसन पिठाच्या गुठळ्या नको पडायला। मिश्रण छान एकजीव केल्यानंतर त्याला एक वाफ येऊ द्यायची। आपल्या उकडला छान वाफ आलेली आहे आणि इथे आपली बेसन पिठाची उकळ छान तयार आहे। आता ही उकळ आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे। ताटाला सर्वप्रथम आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। तेल लावल्याने काय होतं, जे आपण बेसन पीठ यामध्ये काढणार आहेत ते बेसन पिठाच्या वड्या खाली ताटाला चिटकणार नाही। मिश्रण छान ताटात काढल्यानंतर याला छान असं थापून घ्यायचं आहे। गरम गरमच थापायचं आहे। तुम्ही हे वाटीने सुद्धा करू शकतात। आता हे थापून झाल्यानंतर याचे गरम गरमच आपल्याला काप करून घ्यायचे आहेत।
थंड झाल्यावर जर काप करायला गेलात तर आपल्या वड्या तुटण्याची शक्यता असते। तुम्ही हे सुरीने सुद्धा काप करू शकतात, पण मी इथे सराटा यूज केलाय। छान अशा काप करून झाल्यानंतर यावर आपण गार्निशिंग साठी थोडं खोबऱ्याचं खीस आणि कोथिंबीर टाकूया। ऑप्शनल आहे, पण जर आपण त्यावर खोबऱ्याचं खीस आणि कोथिंबीर टाकली तर वड्या दिसायला खूप छान दिसतात। आता याला आपण थोडं अर्धा पाऊण तास फ्रीज मध्ये ठेवूया। तुम्ही फॅनच्या हवेखाली सुद्धा ठेवू शकतात। आता आपली फर्स्ट स्टेप कंप्लीट झालेली आहे। आता सेकंड स्टेप मध्ये आपल्याला बघायचं आहे पातोड्यांचा रसा। तर मग चला आपण बघूया पातोड्यांचा रसा तयार करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे। रसा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा। इथे मी 2 बारीक कांदे चिरून घेतले आहे, 1 टोमॅटो, अर्धा वाटी सुकलेलं खोबरं, धनापूड आणि इथे मी थोडासा गरम मसाला घेतला आहे, तिखट, त्यानंतर मी कलर येण्यासाठी काश्मीरी रेड चिली पावडर घेतली आहे, हळद आणि इथे मी खसखस पण घेतली आहे, कढीपत्ता, 3 मिरच्या घेतल्या आहेत, आलं, लसूण आणि इथे मी 2 मिरे आणि 2 लवंग घेतले आहेत। रसा बनवण्यासाठी आपल्याला कांदा, टोमॅटो, खोबरं एवढं भाजून घ्यायचं आहे। भाजण्यासाठी मी इथे तव्यावर थोडं तेल टाकलं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर यावर मी कांदा परतवून घेणार आहे। कांदा छान परतवून घ्यायचा आहे, जोपर्यंत कांद्याला लाल कलर येत नाही तोपर्यंत। कांदा छान परतवून झालेला आहे। आता या कांद्याला आपण साईडला काढून घेऊया। आता आपण खोबरं भाजून घेऊया। आपलं खोबरं पण छान भाजून झालेलं आहे। आता आपण याला सुद्धा साईडला काढून घेऊया। आता आपण टोमॅटो भाजून घेणार आहोत। या ठिकाणी आपलं टोमॅटो छान भाजून झालेला आहे। टोमॅटोला जास्त भाजायचं नाही आहे। आता हे आपण साईडला काढून घेऊया। आता आपण मिरे आणि लवंग भाजून घेऊया आणि मी त्यातच खसखस सुद्धा भाजून घेणार आहे। आता आपल्याला भाजीसाठी मसाला तयार करून घ्यायचा आहे। मसाल्यासाठी आपण घेणार आहे भाजलेला कांदा, भाजलेले खोबरे, टोमॅटो आणि आपण इथे खसखस, लवंग आणि मिरे सुद्धा भाजून घेतले आहेत, ते सुद्धा आपल्याला वाटायचे आहे। मिरची, कढीपत्ता, आलं, आणि लसूण हे सगळं आपल्याला मिक्सर मध्ये छान बारीक करून घ्यायचं आहे। थोडं फिरवून घेतल्यानंतर आता आपण यामध्ये थोडं पाणी टाकूया आणि आता मी धनापूड सुद्धा यामध्ये वाटून घेते आणि आता याला पुन्हा एकदा फिरवून घेऊया। छान असा मसाला तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। रसासाठी आता आपल्याला मसाला परतवून घ्यायचा आहे। त्यासाठी मी इथे कढईमध्ये 2 पळी तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण तयार केलेला मसाला टाकायचा आहे। आता आपलं तेल छान गरम झालेलं आहे, यामध्ये मी मसाला टाकते। आता यामध्ये आपण टाकणार आहोत तिखट,
तिखट तुम्हाला हवं तसं तुम्ही टाकू शकतात। त्यानंतर मी यामध्ये टाकते हळद आणि ही लाल मिरची पावडर आहे, ही फक्त कलर येण्यासाठी आहे। त्यानंतर यामध्ये मी गरम मसाला पण टाकते। मी आधी लवंग आणि मिरे वाटून घेतलेले आहेत, त्यामुळे मी गरम मसाला इथे थोडाच वापरणार आहे। आता आपल्याला हे सगळे मसाले एकत्र करून घ्यायचे आहे छान, आणि जोपर्यंत आपल्या मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत छान परतवून घ्यायचे आहे। या ठिकाणी आपला मसाला छान परतवून झालेला आहे। आता यामध्ये आपण पाणी टाकूया। ज्या मिक्सरच्या बाउलमध्ये तुम्ही मसाला बारीक केला होता त्यामध्येच मी पाणी भरून ठेवलं आहे आणि तेच पाणी मी यामध्ये टाकत आहे। तुम्हाला रस्सा कसा हवाय त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता। आता या रस्स्याला आपण छान उकळी येऊ देऊ। भाजीला छान उकळी आल्यानंतर यामध्ये आपण चवीपुरते मीठ टाकूया। उकळी आल्यानंतर जर मीठ टाकले तर ते छान भाजीमध्ये मिक्स होते। आणि आता मी थोडी कोथिंबीर टाकते। अशा प्रकारे आपला पातोळ्यांचा रस्सा रेडी आहे। ही पातोळ्यांची भाजी तुम्ही पोळीसोबत भातासोबत खाऊ शकतात। ही खानदेशातील पातोळ्यांची भाजी तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब करा। आता पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय।